नमस्कार मित्रांनो, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला अनुसरून विकसित महाराष्ट्राला चालना देणारा वर्ष 2024-25चा अंतरिम अर्थसंकल्प महायुती सरकारने सादर केला आहे। या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, युवा, वारकरी तसेच समाजातील सर्वच घटकांचा विचार करून त्यांच्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी कृषी वाहिन्यांचे विलगीकरण आणि सौर ऊर्जाकरण करण्याचा 15,000 कोटी रुपयाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी, मोफत यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप या योजनेच्या करता 8,50,000 शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याचे मी जाहीर करीत आहे। आमच्या लेकी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे। महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन, आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1,500 रुपये प्रदान करण्यात येतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येईल। या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या बँक खात्यात प्रति महिना जमा होणार 1,500 रुपये। 21 ते 60 या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना मिळणार लाभ। कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 2.5 लाखापेक्षा कमी असणाऱ्यांना मिळणार लाभ। त्याचप्रमाणे मित्रांनो, राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा। शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी 15,000 कोटींची तरतूद। त्याचप्रमाणे मागेल त्याला सौर पंप दिला जाणार। दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर रुपये 5 अनुदान मिळणार। त्याचप्रमाणे कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना रुपये 5,000 रुपयांचे अर्थसहाय्यही दिले जाणार। त्याचप्रमाणे अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यामध्ये वर्षाला 3 सिलेंडर हे मोफत मिळणार। यामध्ये 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे।